प्रयत्न केले तुम्ही बघा, एक दोन वेळा अपयश आलं तुम्हाला भुंगा आणि सैराटला हरवण्यासाठी, पण कुठेतरी आता अपेक्षा लागल्या का तुमच्याकडून लोकांच्या, काय बोलाल? नाही, अपेक्षा लोकांच्या लागलेल्याच आहेत. आता का ही गाडी 100% हीच गाडी आणि ही जोड होईलच. आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशी 100% मला असं वाटतंय का प्रेक्षकांचा उत्सर्जपणा जास्त यात लाभेल. त्यांची इच्छा होती का घोटचं सर्जी आणि मेहरबान आणि तिकडे भुंगानं सैराट ही काय शर्यत व्हावा. पण कसं आहे, ही थोडी अपेक्षा अजून ठेवली तर प्रेक्षकांना ही शर्यत अजून बघायला उत्सुकता वाटते. कानाशेठ नमस्कार. नमस्कार. शेवटी झाली तीच जोडी पालायची इच्छा होती लोकांची आणि ती पूर्ण झाली. घोटचा सर्जा आणि मेहरबान बघा, प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी कायम तुम्ही या क्षेत्रामध्ये अवेलेबल असतात आणि ते तुम्ही पूर्ण सुद्धा करतात. काय बोलाल आजच्या शर्यतीविषयी? आजची शर्यत सुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच केलेली आम्ही. आणि तुम्हाला आतापर्यंत सांगतो, जी गाडी प्रेक्षकांच्या मनाची इच्छा होती का ही लवकरात लवकर गाडी पलावा आणि चांगली अशी गाडी करावा, पण ती शर्यत झाली नाही. पण ती शर्यत म्हणजे त्यांची इच्छा होती प्रेक्षकांची, तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे खरं बोलणारच माणूस आहे मी, का त्यांची इच्छा होती का घोटचं सर्जी आणि मेहरबान आणि तिकडे भुंगानं सैराट ही काय शर्यत व्हावा. पण कसं आहे, ही थोडी अपेक्षा अजून ठेवली तर प्रेक्षकांना ही शर्यत अजून बघायला उत्सुकता वाढेल. कारण कधी ना कधी हे चांगल्या मैदानातच गाडी होईल. आणि जर आता समजा जी गाडी पळाली आत्तापर्यंत, तर माझ्यापेक्षा त्या ड्रायव्हरला जास्त माहिती आहे गाडी कशी पळाली. आणि जसा मी मैदानातून वर येत होतो, जो तुम्हाला भेटत होता का आज गाडी एक नंबर स्पीड लागला, ते बघ ऐकून माझं जरा मन फुलत होता. का तर लई दिवसाची इच्छा होती का घोटचा सर्जा आणि मेहरबान एकत्र पळावा. बरोबर, म्हणजे प्रयत्न केले तुम्ही बघा, एक दोन वेळा अपयश आलं तुम्हाला भुंगा आणि सैराटला हरवण्यासाठी, पण कुठेतरी आता अपेक्षा लागल्या का तुमच्याकडून लोकांच्या, काय बोलाल? नाही, अपेक्षा लोकांच्या लागलेल्याच आहेत. आता का ही गाडी 100% हीच गाडी आणि ही जोड होईलच. आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशी 100% मला असं वाटतंय का प्रेक्षकांचा उत्सर्जपणा जास्त यात लाभेल. म्हणजे उत्कंठा लागते शिकेला. कारण की जी एनर्जी प्राप्त होईल बैलांना पण त्या शर्ती प्रेक्षकांमुळेच होईल. बरोबर. मला तर वाटत नाही पब्लिक गप्प बसेल. जशी गाडी सुटेल तर तिथपासून गोंगाट लास्ट पर्यंत गोंगाटच होईल असं वाटतं. बरोबर, मला तर वाटतं आता बघा, हा माझ्याकडून प्रश्न असेल, आता मिलिंद शेटांनी तुमचं तर मी भरपूर सारे व्हिडिओ बघितले, ते व्हायरल पण केलेत एकासोबत गाडी झाल्यानंतर सुद्धा. तुम्ही ठरवून एक चांगला मैदान निवडा, कुठेतरी अखंड महाराष्ट्र येऊ द्या तिथे ही गाडी बघण्यासाठी. कारण ठरवांचं आमचं असं काय नसतं दादा. तुम्हाला असं वाटायचं का हे बिनजोड जमून खेळतात, काय नाही. तुम्हाला मिलिंद शेटचा स्वभाव एकदम वेगळा आहे. बरोबर आहे. पण तुम्हाला बोललो म्हणजे आमच्या प्रति तर वेगळंच आहे. आता त्या दिवशी रात्री आम्ही एकत्र म्हणजे बसण्याचा प्रयत्नच होता. म्हणजे आमचा कुठेतरी मिळून चहा पाणी होतं, आम्ही थांबलो गेलो. बरोबर. पण मी नाही गेलो म्हणून ते इकडे पनवेलला आले दुसऱ्या दिवशी का आज काहीतरी प्रोग्राम करायचा. पण नाही बघा, एक जुनं आला. पण मिलिंद शेट मी जेव्हा बोललेलो आहे की मिलिंद शेट आज शर्यत करायची, त्याला जमून जायला गरज लागत नाही आम्हाला. ज्या दिवशी आमची इच्छा होईल किंवा त्यांची इच्छा होईल, तेही माझ्या शब्दाला कमी नाही पडत आणि मी त्यांच्या शब्दाला कमी नाही पडणार. ही त्यांना 100% गॅरंटी म्हणजे माझ्याकडून पण असेल. त्याच्यामुळे ही शर्यत आमची काही ठरवून जायची गरज नाही लागणार. एनी टाइम कधीही शर्यत कधी होणार आहे ना, कधीही कॅन्सल होऊ शकते. कधी. बरोबर. आता मी बघतोय ना, मुंबईचा बिंजोरचा खेळ आहे ना, या खेळाला कुठेतरी मान्य करून ठेवलेली आहे. कानाशेठ असतील, मिलिंद शेट असतील, संदीपभाई माले असतील, यावाले असतील, घेसरवाला असतील, त्यानंतर घोटवाला असतील, कुठेतरी 5-6 बैल आहेत ना. म्हणजे बरतात तर सर्वच बैला. या बैलांकडनं लोकांना खूप अपेक्षा आहे की यांच्या एकामेकासोबत शर्यती पण व्हावा आणि सोबत पण पळावा. कारण की बघा, तुम्हाला खरं सांगू तर आम्हीच ठरवलेलं आहे मेन गोष्ट. का मिलिंद शेट म्हणजे संदीपभाई माले झाले, मिलिंद शेट झाले, मी झालो, आता 2-3 बैलगाड्या मला काय राहुलभाई झाले का. आणि ज्यांची म्हणजे आम्हाला चांगलं काय आपण करायच्या, पैडे पण करायचे आणि शर्यती पण करायचे. का तर खेळ आपल्या हौशीचा आहे. बरोबर. नाही, हौशीपोटीच खेळायचा आहे. त्यामुळे कोण हारला की आज हारलो उद्या जिंकण्याचा प्रयत्न करायचा. हरवण्यासाठी प्रयत्न नाही करू, जिंकण्यासाठी प्रयत्न केला तर कधीच भांडण होत नाही. बरोबर. आणि मला तर वाटत नाही की आता आपली मुंबईची जी संघटना जिथून झालेली ठाम, तिथून तर भांडणं झाली नाही आणि याच्या पुढं पण होतील असे मला कधीच वाटत नाही. जसं आता अजून एक प्रश्न घेईन मी लोकांच्या मनातला. बघा, आता मगाशीच बाईट घेतली मिलिंद शेट आणि शुभम दादा सोबत सर्व एक चित्रात यावा, कुठेतरी सर्व गाडा मालक टॉपचे असतील तर एका मुलाखतीमध्ये असावा अशी आमची इच्छा आहे. ही तुम्हाला मुलाखत 100% कधी भेटेल ज्या दिवशी आता नामांकित मैदान कधी काही दिवसातच धुलीवंदनचा पडेल. बरोबर. त्या एकाच वेळी जर त्याच्यात जर गाडबीट झाली तर 100% तुम्हाला युट्यूबरांना संधी भेटेल त्यावेळी काही एकत्र गाड्या मालकांना बसून ही मुलाखत घेतली जाईल. आणि त्या दिवशी सगळ्यांना मला वाटतं तुमच्या सगळ्या गाड्या मोठ्या एकमेकांच्या शर्यतीला, मला तर वाटत नाही का आज बैल पळाला आत्ता पळाला म्हणून दुसरे नाव पळाला नाही. तर मला वाटतं त्यातल्या त्यात चला पळाला तर पळाला या गोष्टी करून शर्यती खेळतील असं मला वाटतं त्या मैदानात. बरोबर आहे. आता A1 जोडी जशी लाडकी जोडी मुंबईची मथुर आणि महबूब, तुमचा अनुभव खूप मोठा आहे. तुम्हाला 3 वर्ष कुठेतरी अपराजय नव्हता मिळाला. कारण कुठेतरी बघा, आज जी लाडकी जोडी पळते A1 जोडी सैराट आणि भुंगा, स्वतः तुम्ही गाडा मला या अनुभवातून गेलाय, काय कौतुक कराल त्या जोडीचं आत्ताच्या गाडीला? कौतुक करायचं म्हणजे त्यांना मी जास्त श्रेष्ठ देईन. का तर आमची जेव्हा मथुर आणि महबूब गाडी पालायची ती एकच साईड घेऊन आम्ही 3 वर्ष म्हणजे न हारता आलो.
पण मी त्यांना आतापर्यंत मान्यता का देते, म्हणजे मान जास्त देते त्या जोडीला, एक सैराटला आणि मुंगाला, का ते दोन्ही साईड खेळतात आणि दोन्ही साईडला खेळणारा म्हणजे चांगलाच बैलगाडा मालक असतं आणि जी चांगलीच बैलं पकडली जातात, शिस्तीची बैलं जी या खांदावरून त्या खांदावरून पाळली जाते आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त श्रेष्ठ का असेल तर दोन्ही साईडनं खेळून पण ते विजय प्राप्ती करतात आणि येऊन जोडी आतापर्यंत ठरलेली आहे. बरोबर आहे. आणि दोन्ही साईडने खेळणारा मला वाटतं आतापर्यंत काना शेट पण आहे. ज्या वेळेला बघतो मी महबूब आता पब्लिकला डावीने पलतोय, भुंगा मेहरबान उजवीने डावीला पलतोय, उजवीने पलतोय पब्लिकला. काय बोलाल बघा, कुठेतरी दोन्ही साईडने गेलं. स्वर्गीय पंढरी शेठ फडके कायम बोलायचे, त्यांचा शब्द तो राहूनच गेला राहून गेला. कुठेतरी बघा, म्हणजे ते घडतंय पण तसं. नाही हे घडलंच पाहिजे, कारण की कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही आता मी माझा पहिले एवढे दिवस आतनं पळायचो, आता मी का महबूब बाहेरनं पण पळवतो. म्हणजे आता मेन गोष्ट मैदानाला शिस्त लागत चालले. पहिले बॅरिकेड वगैरे नव्हते त्याच्यामुळे मी घाबरत होतो बैलाला आतमध्ये बाहेर टाकायला, पण आता जे बॅरिकेड आहेत त्याच्यामुळं बैलाला भीती कोणत्या प्रकारची राहिली नाही. आणि कसं होता पहिले जो मार भेटायचा बाहेरून, म्हणजे ड्रायव्हर जेवढा मारत नव्हता तेवढं बाहेरची पब्लिक मारत होती, ते आता भीती बैलांच्या मनातून निघून गेली आणि आतला बैल ही आता पब्लिकला चांगला बोलतोय. बरोबर. जी आजची मैदानामध्ये सर्वांची लाडकी जोडी पळाली, आपला मेहरबान आणि सर्जा, ज्या ड्रायव्हरनी पळवली, कुठेतरी त्याचं पण कौतुक व्हायला पाहिजे दिनेश ड्रायव्हरचं. कारण कुठेतरी बघा या खेळामध्ये ना प्रत्येक नामांकित जोडीवर बसणारा ड्रायव्हर एक नामांकित असतो. नाही दिनेश ड्रायव्हरचा आमचं, कारण आमचा शेजारीच आहे, म्हणजे आमच्या मनात तो नेहमी कौतुकाचा विषय आहे. कधी मी जेव्हा ईर्षेचा जेव्हा मी त्यांना मी आत्तापर्यंत भेटून बोललेलो आहे, जर तुमची चिडीची शर्यत असेल तर दिनेश ड्रायव्हर हा बेस्टच चिडीची शर्यतीला चांगला गाडी आणल्या जाते, कारण की त्याच्याने एक ईर्ष्या आहे, म्हणजे प्रवृत्ती जास्त आहे. कुठलीही गाडी अशी चिडीने शेतकऱ्याची, म्हणजे जे आहेत आता मला आमचा सूरज ड्रायव्हर झाला, दिनेश ड्रायव्हर झाला, जितू ड्रायव्हर झाला, एक पंकज ड्रायव्हर झाला आणि कुणाल ड्रायव्हर झाला, ही आणि बाबू ड्रायव्हर आमचा जुना भाष्यच आहे. बरोबर आहे. आता काय म्हणजे आमचा जुना ड्रायव्हर आता आम्ही प्रयत्न करतो त्याला बसवायचा, कुठेतरी माघारी पडतून असू द्या, पण एक ना एक दिवस नक्की तो पण बसेल. ह्या जे ड्रायव्हर आहेत म्हणजे त्यांना अशी ऊर्जा मिळते. ऊर्जा जसे बैल पालतात तशी हाकलण्याची ऊर्जा त्यांच्या प्राप्त होते ऑटोमॅटिक. बरोबर आहे. आता तुमच्याकडनं एक शेवटचा प्रश्न, नंतर दिनेश ड्रायव्हरकडून एक शेवटचा प्रश्न घेईन. आजच्या मैदानाविषयी काय बोलायला लागली शिस्त पद्धत आपल्या मुंबईला? नाही लागली 100% शिस्त, 100% लागली. तर कुठेतरी मीही त्यात चुकतोय, म्हणजे आज जी लाशी शर्यत माझी झाली, मी तुम्हाला सांगतो मीही त्यात चुकते आणि काही बैलगाडा मालक पण चुकतात. कसं आहे, जे लहान गाड्या आहेत, जर तुमची बिंदूची शर्यत आहे 100%, तर त्या गाडीनं सुटण्याचा प्रयत्न द्या, म्हणजे प्राधान्य द्या. कारण की बैलगाडा मालकात बऱ्याचशा गाड्या कॅन्सल आहेत, तर काय कालोख पडल्यानंतर इजा होतात, पण ते ना इलाजन गाड्या सोडल्या जातात त्यांच्या, का तर त्यांच्या बरेचसे उशीर थांबून जेवढ्या शर्यती जर कॅन्सल करायचे असेल तर ते मग चिडाचिड होते निर्माण. कुठेतरी अजून थोडीफार शिस्त लावा, पण उसटणार की अजूनपर्यंत कुठे शिस्त लागलेली मला दिसत नाही बैलांना मैदानाला. कुठेतरी मैदान पूर्ण होणार दिसत नाही. येणारा मैदान आता रविवारचा मऊ असेल, स्वतः मी पण तिथं असणार आहे सुट्टीला, तर मी कुठेतरी शिस्त लावण्याचा प्रयत्न करीन. शक्यतो जर बैलगाडा मालकाही जर आम्हाला साथ दिली तर कुठेतरी त्या गाड्या पूर्ण होतील अशी एवढी अपेक्षा आहे. बरोबर. आता दिनेश दादा तू काय बोलशील, आज तुम्ही जी गाडी पळवली सर्जा आणि मेहरबान, कुठेतरी सूरज, मला वाटतं दोघांचा संबंध एकच सारखा असल्यामुळं त्या गाडीवर बसला नाही आणि तुला संधी मिळाली, पण कुठेतरी तुझं पण खूप मोठं नाव आहे. आणि तुला अजून एक प्रश्न घेईन, त्या दिवशी मी तुला बघितलं देसाईच्या मैदानामध्ये तू गाडीवरनं पडला होता. सर्वप्रथम तू कसा आहेस आता? व्यवस्थित आहे. बरोबर आहे ना? आता काय बोलशील आजची जी गाडी पळाली या गाडीविषयी? गाडीविषयी एकाला एक कमी नव्हता बैल. काय बैल तो तर काय रॉकेटच आहे आणि काय बंदुकीची गोलीच आहे, काय विषयच नाही घ्यायचा. बरोबर. हां, सुट्टीलाच मला काही सुचलंच नाही, एवढी गाडी पळाली, काय विषयच नाही बैलांचा घ्यायचा. आणि जेव्हा याला आखलीत होतं यो पळत होता, त्याला आखली तो पळत होता, बरोबर. काय विषयच नव्हता बैलांचा. काय वाटतं भविष्य, काय वाटतं शेवटचा प्रश्न गाडीचा? गाडीचा भविष्य काय, पायरा टिकून राहावा, गाडी 100% जशी महबूब आणि मथुर पोला होता तशीच गाडी पळत. बरोबर. चला, तुम्हाला वाटचालीची शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.